नमस्कार. कुकिंग मराठी तडका या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे परत एकदा खूप खूप स्वागत आहे. आज आपण अंडा भुर्जी बनवणार आहेत, अतिशय कमी साहित्यामध्ये आणि एकदम कमी मसाल्यामधलं. तर त्यासाठी आपण हे 2 मोठे कांदे असे बारीक चिरून घेतलेले आहेत. नंतर 1 मोठा टोमॅटो बारीक चिरून घेतला आहे. 2 हिरव्या मिरच्या अशा कट करून घेतलेल्या आहेत. कोथिंबीर आहे आणि 4 अंडे आहेत. तर इकडं आपण कढई गरम करायला ठेवलेली आहे. तर याच्यामध्ये आपण आता कांदे टाकून घेणार आहेत. तर सर्वात अगोदर आपण मिरची टाकून घेऊ. मिरची छान तेलामध्ये तळून झाल्यानंतर लगेच आपल्याला याच्यात कांदा टाकायचा आहे. तर कांदा आपल्याला छान 3 ते 4 मिनिट चांगला एकदम हाय फ्लेमवर आपल्याला परतून घ्यायचा आहे. थोडासा कलर बदलेपर्यंत एकदम. तर अशा प्रकारे कांदा छान असा परतून झालेला आहे बघा. कांद्याचा कलर पण असा चेंज झालेला आहे. तर आपण आता या वेळेला याच्यामध्ये टोमॅटो टाकणार आहे. टोमॅटो पण आपल्याला 4 ते 5 मिनिट आपल्याला छान एकदम असं नरम करून घ्यायचे आहे. मिक्स करून घेतो. तर हे कांदा टोमॅटो थोडेसे नरम होण्यासाठी आपण थोडंसं झाकून ठेवणार आहे 2-3 मिनिट, म्हणजे छान आपले नरम होतील. तर बघू आपण आता. तर बघा टोमॅटो छान असे नरम झालेले आहेत. तर याच्यानंतर आपल्याला याच्यामध्ये मसाला टाकायचा आहे थोडासा. तर हे मसाल्यांमध्ये आपण हे काळं तिखट आहे घरचं, नंतर हे काश्मीरी लाल मिरची पावडर आहे, नंतर हा किचन किंग मसाला, थोडंसं हळद आहे आणि थोडं मीठ आहे, ते टाकून घेते. आणि छान मिक्स करून घ्यायचं. परत आपल्याला याला 1-2 मिनिट आणखी परत झाकून ठेवायचं आहे. छान आपले मसाले एकदम हे शिजेपर्यंत याच्यामध्ये एकदम पूर्ण सुगंध मिक्स झाला पाहिजे. तर आपण बघू 2 मिनिटानंतर. तर आपले हे मसाले छान मिक्स होतात तोपर्यंत आपण हे अंडे फोडून घेणार आहे. मी फोडून घेते अंडे. तर हे 4ही अंडे आपण फोडून घेतलेले आहे. तर याला आता छान मिक्स करून घेते मी. तर हे असा काटा चमचा वापरायचा आहे आपल्याला. छान एकदम फोडून घ्यायचं आहे, कारण बाकीचं आपले हे अंड्याच्या भुर्जीमध्ये हे होतं, फुटलं जातं, पण थोडं थोडं असतं फेटून घ्यायचं आहे आपल्याला. तर बघू आपण आता. मस्त एकदम छान सुगंध सुटलेला आहे. त्याच्यामध्ये आता आपण हे फेटलेले अंडे सोडून देणार आहे. आणि हे आपण नाही फेटता आपल्याला हे असंच थोडा वेळ ठेवून द्यायचं आहे. छान असं झाकून ठेवायचं आहे आणि याच्यानंतरच आपण हलवणार आहे. अशा पद्धतीनं तुम्ही करून बघा. अंड्याची चटणी एकदम मोकळी आणि एकदम चिपचिप अशी होत नाही. त्याच्यामुळे आपल्याला ही प्रोसेस करायची आहे. तर आपण याला आता झाकून ठेवणार आहे. तर हे 2 मिनिट झालेलं आहे. बघू आपण अंड्याचं काय झालं आहे ते. हे झाकण बदललेलं आहे, एवढं फिट्ट बसत नव्हतं त्याच्यामुळे मी दुसरं झाकण ठेवलं. तर बघा कडेने एकदम छान आपले अंडे शेकून तयार झालेले.
तर आता या वेळेला आपण पूर्ण हे एकत्र करून घेणार आहे आणि परत नंतर झाकून ठेवणार आहे. अशा पद्धतीनं एकतर अंड्याची चटणी खमंग पण लागते आणि होते पण छान आणि चिकट होत नाही अजिबात. तर मी मिक्स करून घेते एकदम चांगली. तर मिक्स करून घेतलेली आता आपण झाकून ठेवू परत एकदा. परत 2 मिनिट आपल्याला झाकायचं आहे याला. तर 2 मिनिट झालेलं आहे. तर बघा आपली एकदम छान अशी अंड्याची भुर्जी एकदम मस्त तयार झालेली आहे. अगदी गाड्यावर वगैरे भेटती बघा, एकदम ऑमलेट वगैरे भेटतं त्या ठिकाणी अंडा भुर्जी पाव वगैरे भेटतो, तशा पद्धतीची झालेली आहे. आणि विशेष म्हणजे अतिशय कमी मसाल्यांमध्ये, कमी तेलामध्ये अशी ही आपण केलेली आहे. तर आता वरून थोडीशी कोथिंबीर टाकते आणि गॅस बंद करून तुम्हाला काढून दाखवते. छान मिक्स करून घ्यायचं. तर बघा आपली ही छान अशी अंडा भुर्जी तयार झालेली आहे. तर मैत्रिणींनो, कशी वाटली तुम्हाला माझी ही रेसिपी नक्की मला कमेंट करून सांगा. आणि एकदम अशी सोपी आणि साध्या अशा रेसिपी बघण्यासाठी माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. हा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला बिलकुल पण विसरू नका. आणि हो बेल आयकॉन पण दाबा, म्हणजे माझ्या व्हिडिओचे दररोज नोटिफिकेशन तुमच्या मोबाईलवर येत राहतील. थँक्यू.